आज महाराष्ट्र राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी मोठ्या थाटात केली जात आहे. मात्र वाशिममधील काटा येथील जिल्हा परिषद शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची सुट्टी असल्याचे कारण दाखवून जयंती साजरी करण्यात आली नाही. मात्र आमच्या न्यूज ऑन वाशिमने शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांना जाब विचार तेव्हा त्यांनी सुट्टी असल्याचे कारण सांगितले व दमदाटी करण्यात आली. सुट्टीचे कारण दाखवण्यात आले. मात्र जेव्हा न्यूज ऑन वाशिमने त्यांना सांगितले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली नाही तर आम्ही तुमची बातमी लावू, तेव्हा कुठे त्यांनी जयंती साजरी केली. यावेळी मुख्याध्यापक हिंगणकर यांनी काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे दिली. तर बघूयात त्यांची काही प्रश्नांची उत्तरे. कसं आहे ऐकत नसते. सुट्टी आहे एक घ्या. झालं का तुमचं? हे वाटवर आराम आराम इथून कर सुरू. एक एक दिले बाबा ये बाबा ये लिखावरती ते आहे तर घेर किस ना कोण आहे घेर ते ताड घेन बस चला. शेवटी न्यूज ऑन वाशिमच्या
प्रयत्नाला यश आलेच आणि त्यांनी मुख्याध्यापक यांना शिवजयंती साजरी करण्यास प्रवृत्त केले. आपण आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांना काही प्रश्न विचारणार आहोत, तर पाहूया त्यांचे काही प्रश्न आहेत ते विचारून घेऊन आपण त्यांच्याशी. सर, शिवजयंती ही लेट का साजरी करण्यात आली? दरवर्षी मी सकाळी येत असतो, पण आज मीटिंग होती, मीटिंगमुळे जरा झाला उशीर. बर, आपला बाकीचा स्टाफ कुठे आहे सर? बाकीचं ते आले नाही, सुट्टी का नाही आले? सुट्टी तर सर्वांनाच आहे, मात्र शिवजयंती असो वा कोणतीही जयंती असो, कुठल्याही जयंतीला 10:30 आणि 12च्या दरम्यान ही शासकीय कार्यालयात साजरी झालीच पाहिजे. तर आपण असे का केले? तुम्ही जरी उपस्थित नसले, तुम्ही मिटिंगला जरी गेले असाल, पण बाकीचा स्टाफ यांनी यायला पाहिजे होतं. यांचा जबाब त्यांना कोण विचारणार? तुम्ही मुख्याध्यापक या नात्याने त्यांना काही विचारणार आहात की नाही विचारणार? प्रश्नच नाही, मी त्यांना विचारणारच आहे आणि या अगोदरही विचारलं, परंतु महिला असल्यामुळे त्या थोड्याशा दुर्लक्ष करतात. शिवाजी महाराज यांनी महिलांना किती प्राधान्य दिलं याच्याविषयी मी त्यांना समजून सांगावे आपण, आणि यानंतर पुढे असे होणार नाही याची दक्षता आपण घ्याल की नाही घेणार? नाही हो, बरोबर आहे तुमचं सांगितल्याप्रमाणे, हे योग्यच नाही आहे. सकाळी दरवर्षी मी एकटाच येत असतो, कर्मचारी महिला कर्मचारी येत नाहीत. परंतु यावेळेस माझी मीटिंग होती BO साहेबाची, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या बाबत मीटिंग होती आणि माझ्याकडे अनसिंग केंद्र होतं. माझ्याकडे 34 शाळा होत्या. त्या 34 शाळा तपासून आज त्यांना रिपोर्ट द्यायचा होता, म्हणून मी त्या मीटिंगला रिपोर्ट द्यायला गेलो आणि लगेच शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी लगेच आलो मीटिंग सुटल्याबरोबरच. आणि यांना मी सूचना देणारच आहो आणि याचं स्पष्टीकरण सुद्धा मी विचारणार आहो की बा तुम्ही काय येत ना, शिवजयंती पुण्यतिथी ह्या आपल्याला करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण पगार घेतो, याचा अर्थ आपल्याला सरकारी कामात सहकार्य करणं, सहभाग घेणं हे आपलं कर्तव्य आहे, हे असं मी त्यांना समजावून सांगतो आणि नोटीस सुद्धा देतो. सर, यानंतर असे होईल की नाही होईल याच्याविषयी सुद्धा आपले काय मत आहे? यानंतर माझे फक्त 10च महिने राहिले. मी आतापर्यंत 35 वर्षात मी मंगरुळपीरला होतो आणि इथे फक्त आता मी 1च वर्ष झालं. 1 वर्षात मी आणि अध्यक्ष नेहमीच हे संतोषराव आणि मी प्रत्येक जयंती सुट्टी जरी असली तरी आम्ही दोघं साजरी करत असतो. आणि यावर्षी त्याचा फोन आलता, मी म्हटलं मी येतो मीटिंग झाल्याबरोबर, आणि असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही शिवजयंती साजरी केली. आणि यानंतर ज्या काही जयंती पुण्यतिथी असेल त्या सरकारी सुट्ट्या असल्या तरी आम्ही साजरी या अगोदरही केल्या आणि याच्या नंतरही करणार अशी मी ग्वाही देतो. आताच मुख्याध्यापक यांना आपले ग्वाही दिलेली आहे की यानंतर असे कोणतेही कृत्य होणार नाही, तरी त्यांनी यासमोरही दक्षता घेण्यात यावी. धन्यवाद.